मोनो ॲटॉमिक गॅस. आता मोनो ॲटॉमिक गॅस म्हणजे काय? ज्यामध्ये एकच ॲटम आहे असा. आता इन केस फॉर एक्झाम्पल कार्बन. कार्बन हे एकच ॲटमचा आहे. मग आता तसा गॅस आपण एका एन्क्लोजरमध्ये ठेवलेला आहे. जो क्युबिक आपण घेतलं होतं तशामध्ये ठेवलेला आहे. कन्सिडर करा. तुम्ही इमॅजिन करा क्यूबमध्ये एकच मोनो ॲटॉमिक गॅस हा फॉर एक्झाम्पल कार्बन हा ठेवलेला आहे. तर काय होईल? तर काय सांगितलंय? लेट अ मोनो ॲटॉमिक गॅस एन्क्लोज्ड इन कंटेनर ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. ठीक आहे. असं असताना कन्सिडर आणखीन एक केलेलं आहे की त्यामध्ये कंटेनिंग ॲटम किती नंबर आहेत किंवा अव्होगॅड्रोज नंबर किती आहेत. कन्सिडर NA. हे पाठीमागं पण आपण बघितलेलं आहे. NA इज द अव्होगॅड्रोज नंबर. आणि यामध्ये असलेले हे जे ॲटम आहेत, या ॲटमचं ट्रान्सलेशन मोशन काय काय होऊ शकतं क्यूबमध्ये? तर 3 ट्रान्सलेशन मोशन होऊ शकतं. एक तर ट्रान्सलेशन मोशन अलॉंग द एक्स ॲक्सिस होऊ शकतो किंवा वाय ॲक्सिस होऊ शकतो किंवा झेड ॲक्सिस होऊ शकतो. म्हणजेच इथे म्हणलंय each atom has only 3 translation degree of freedom. त्याला शॉर्टकटमध्ये DOF डिग्री ऑफ फ्रीडम असं म्हणतात. तर या डिग्री ऑफ फ्रीडम 3 मोशनमध्ये तो फिरू शकतो. मग 3 मोशनमध्ये असेल तर आपण त्या रिलेशनमध्येही बघितलेलं आहे कायनेटिक एनर्जी किती येते. एकाची कायनेटिक एनर्जी किती येते? 1/2 kBT इतकी येते. समजा एक्स ॲक्सिस असेल, दुसऱ्याची वाय ॲक्सिसची काय येईल तसंच 1/2 kBT असं येऊ शकते. आणि झेड ॲक्सिसचीही 1/2 kBT असं येऊ शकते. आणि त्या सर्वांची एकत्रित अवरेज जर घेतलं आपण तर बेरीज होते 3/2 kBT. असा अवरेज एनर्जी पर ॲटम आपल्याला मिळतो. हे मोनो ॲटॉमिकमध्ये मिळतं. आता इथे केबी कोण आहे? व्हॉट इज केबी? वेअर केबी इज द बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट आहे. तो कॉन्स्टंट आहे आणि त्याची किंमत आपल्याला माहिती आहे. NA की म्हणजे त्याचे व्हॅल्यू वगैरे माहीत आहे. इथे काही गरज नाही आहे. तर ठीक आहे. मग आता आपल्याला ही जी वरची अवरेज कायनेटिक एनर्जी किंवा अवरेज एनर्जी पर ॲटम जो आहे 3/2 kBT, हे आपल्याला टोटल ॲटमची जर काढायची असेल इंटरनल एनर्जी तर ती कशी येईल? तर त्याला मल्टिपल NE केलेलं आहे पहा इथे इक्वेशन 1 मध्ये. तर इथे काय म्हणते? नाऊ धिस इक्वेशन कॅन बी राईट इन टर्म्स ऑफ टोटल इंटरनल एनर्जी पर मोल. तर टोटल घेतलेलं आहे. वरचं हे फक्त पर मोल पर ॲटमचं होतं. आता टोटल ॲटमचं जर घेतलं, नंबर ऑफ ॲटम इथे NA असं कन्सिडर करून हा 3/2 NA kBT असं इक्वेशन नंबर 1 घेतला. आता हे झाल्यानंतर आता प्रत्येक जे ॲप्लिकेशनमध्ये आहे असं एक इक्वेशन आपल्याला E तयार करायचं आहे. इंटरनल एनर्जी पर मोल असा तयार करायचा आहे आणि त्याच्यानंतरची जी प्रोसेस आहे सेम आहे. मग आता पुढची प्रोसेस काय? आपण पाठीमागच्या मायर्स रिलेशनमध्ये वगैरे बघितलेलं आहे. युजिंग मोलार स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, इंटरनल एनर्जी U किंवा इथे आपण पाठीमागच्या आर्टिकलमध्ये DE घेतलंय. DE CVDT असं घेतलेलं आहे. मग आता इथे प्युअरली आपल्याला CVची किंमत काढायची आहे. CV DE/dt. मग आता इथे Eची किंमत वर इक्वेशन नंबर 1 मध्ये काढलेली आहे. ते पुट ऑफ करायचं आहे आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. मग इथे काय म्हणते? नाव पुट इक्वेशन 1 in 2. तर CV मग आता हा D/dt बाहेर आला आणि Eची किंमत 3/2 NA kBT. मग आता यातले कॉन्स्टंट बाहेर येतील आणि हे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर आहे DT/dt हे कॅन्सल होईल आणि आपल्याला किंमत काय मिळेल फायनली? CV 3/2 NA kB असं मिळेल. आणि आपल्याला माहित आहे NA kBची किंमत R आहे, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे आणि त्याची किंमत ही
इथे दिलेली आहे 8.314 जूल मोल इन्व्हर्स आणि डिग्री केल्विन इन्व्हर्स वगैरे वगैरे. तर या इक्वेशनमध्ये सी व्ही इक्वल टू आपण आरची किंमत इथे पुटअप केली तर 3/2 आर असं येईल. तर इथे इक्वेशन नंबर 3 दाखवलेला आहे. सी व्ही इक्वल टू 3/2 आर असं दाखवलेलं आहे. हे एक किंमत झाली. तिसरा इक्वेशन झाला. मग मायर्स रिलेशनच्या नुसार आपल्याला एक आत्ता दाखवल्याप्रमाणे तुम्हाला मी सी पी मायनस सी व्ही इक्वल टू आर हे इक्वेशनमध्ये पुटअप करता येईल. सी व्हीची किंमत इथे पुटअप केलेली आहे. सी पी मायनस सी व्हीची किंमत काय पुट केलेली आहे, वरची तिसऱ्या इक्वेशनमधलं हे किंमत पुटअप केलेली आहे इथे 3/2 आर इक्वल टू आर. मग इथे रिअरेंज केलं, एका बाजूला घेतलं, हे निगेटिव्ह आहे हे पॉझिटिव्ह केलं दुसऱ्या बाजूला घेऊन. तर यांची बेरीज छेद समान करून घेऊन आपल्याला 5/2 आर असं मिळते. म्हणजे सी पीची किंमत 5/2 आर असं मिळालं. तर आतापर्यंत आपण काय काढलं, सी व्हीची किंमत इक्वेशन 3 काढलं, सी पीची किंमत काढलं. आता पुढे ॲडिबॅटिक कॉन्स्टंट काढायचं आहे आणि ॲडिबॅटिक कॉन्स्टंट या दोघांचा रेशो आहे. सी पी बाय सी व्ही हा रेशो आहे, सी पी बाय सी व्ही. मग त्याच किमती जर इथे पुटअप केल्या तर सी पीची किंमत इक्वेशन 4 वरून 5/2 आर इथे पुटअप केलेली आहे आणि इक्वेशन 3 वरून 3/2 आर यावरून सी व्हीची किंमत 3/2 आर हे ठेवलेलं आहे आणि आर आर कॅन्सल झालं आणि यांचं किमतीचं रेसिप्रोकल घेऊन 2 कॅन्सल झालं. म्हणजेच आपल्याला 5/3 असं मिळालेलं आहे. तर इथे ॲडिबॅटिक कॉन्स्टंट 5/3 असं मिळालेलं आहे. अँड धिस इज फॉर द मोनो ॲटॉमिक गॅस, फॉर कार्बन वगैरे यासाठी हे आहे. हे कॉन्स्टंट असतं. जे मोनो ॲटॉमिक असतात कार्बनसारखे त्यांच्यासारख्यांसाठी ह्या किमती सी व्ही म्हणा, सी पी म्हणा किंवा आणि ॲडिबॅटिक कॉन्स्टंट हे कॉन्स्टंट असते. हे एक ॲप्लिकेशन झालं. याच पद्धतीनं आता दुसरं ॲप्लिकेशन बघायचं आहे आपल्याला, डायॲटॉमिक गॅस. आता डायॲटॉमिक गॅसचं एक्झाम्पल काय, ज्याच्यामध्ये 2 आहेत, ऑक्सिजन 2, नायट्रोजन 2, इथे सी आणि ओ हेही 2 आहेत. असे असलेले डायॲटॉमिक गॅस. आता त्यांचं जसं मोनोॲटॉमिकमध्ये पाहिलं की आपण ट्रान्सलेशनच मोशन होतं, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, झेड ॲक्सिस असं एकच कुठलं तर मोशन होतं. आता यामध्ये डायॲटॉमिकचं मोशन कसं राहू शकतं. आता इथे थोडंसं 2 प्रकार पडतात. आता 2 प्रकारात काय पडतात, रिजिड रोटेटर आणि नॉट रिजिड. रिजिड असलेला आणि नॉट रिजिड असलेला. मग पहिल्यांदा आपण रिजिड रोटेटर बघू. आता रिजिड रोटेटरमध्ये ईच मॉलिक्यूल विल बी हॅव 3 ट्रान्सलेशन, म्हणजे एक्स वाय झेड हे 3 ट्रान्सलेशन असू शकतात. म्हणजे 3 कोऑर्डिनेट एक्स वाय झेडचे असतात आणि 2 रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे 3 ट्रान्सलेशन मोशन असू शकतं आणि 2 रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम असू शकतं. मग यावरून आपल्याला पुढचं इक्वेशन इंटरनल एनर्जी इक्वल टू कसं काढायचं आहे, ट्रान्सलेशन प्लस रोटेशनल असं काढायचं आहे. तर इथे काय म्हणलं आहे, देन अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी इन इंटरनल एनर्जी म्हणून फॉर 1 मोल ए इक्वल टू ट्रान्सलेशन मोशन रोटेशनल मोशन. मग आत्ता आपण ट्रान्सलेशन मोशन काढलेला आहे 1 ॲटॉमिक मासचं, तो 3/2 NA/kBT आलेला होता. मग आता फक्त राहिला रोटेशनलचं काय आहे इथे, तर रोटेशनलचं NA/kBT इतकं येतं. तर मग या इक्वेशनला रिअरेंज केलं, या इक्वेशनचा छेद 2 करायचा आहे मला. हे इथे 2 आहे म्हणून इथे 2 करायचं आहे. म्हणून इथे मी काय केलं, 2/2 केलं, दोन्ही मल्टिपल आणि दोन्ही डिवाइड केलं. म्हणजे या दोघांचा आता मला बेरीज करता येईल, छेद समान आहेत. म्हणजे इथे 3 आहे आणि इथे 2 आहे. 3 आणि 2 5 आणि छेद त्याचा 2 आणि कॉमन कॉन्स्टंट असले NA/kBT. म्हणजे मला इंटरनल एनर्जीची किंमत काय मिळाली,
5/2 NaKBT असं मिळाली. मग आता NaKBTची किंमत आपल्याला माहिती आहे R, म्हणून इथे हिची किंमत आपण 5/2 RT हा इक्वेशन नंबर 1 तयार केला. जसं पाठीमागं आपण E काढलं होतं इंटरनल एनर्जी ऑफ द मोनो ॲटॉमिकचं, तसंच इथे इक्वेशन 1 काढलं. मग आता पाठीमागच्या प्रमाणच आपण फॉर्म्युला माहिती आहे DE = CVdt. मग ह्याला रिअरेंज केलं DE/dt म्हणजे CV, म्हणजे CV = DE/dt. मग आता ची किंमत इक्वेशन 1 मधलं जो आहे इथे पुटअप केला आणि कॉन्स्टंट बाहेर घेतले आणि डेरिव्हेटिव्ह विथ रेस्पेक्टिव्ह टेम्परेचर आहे तो dt कॅन्सल झाला आणि इक्वेशन CV = 5/2 R हे आलं. आता मायर्स रिलेशन माहीत आहे CP - CV = R. मग CVची किंमत इक्वेशन 2 मध्ये जी काढलेली आहे ती पुट ऑफ करायचं इथे आणि पाठीमागच्याच आर्टिकलप्रमाणे त्याचं रिअरेंज करून घ्यायचं. इथे रिअरेंज केलं, छेदसमान केलं तर आपल्याला 7/2 R असं रिलेशन मिळालं. मग आता आपण CVची किंमत इक्वेशन 2 मध्ये काढली, इक्वेशन 3 मध्ये CPची किंमत काढली. आता ॲडिबॅटिक कॉन्स्टंट बाय डेफिनेशन माहीत आहे CP/CV. मग CPची किंमत 7/2 R आणि CVची किंमत 5/2 R हे ठेवलं. RR कॅन्सल झालं आणि यांचं रेसिप्रोकल घेऊन 2 ही कॅन्सल केलं, म्हणजेच ॲडिबॅटिक कॉन्स्टंट 7/5 मिळालं. आणि हे कोणाचं आहे? डायॲटॉमिकसाठी आहे, ज्याचा की डायॲटॉम असतात, 2 ॲटम असतात त्यांच्यासाठी आहे. फॉर एक्झाम्पल O2 आहे, N2 आहे, HCl आहे वगैरे असे 2 ॲटमनी मिळून झालेला जो मॉलिक्यूल असेल त्याच्यासाठी ॲडिबॅटिक कॉन्स्टंट किंवा CP किंवा CVच्या किमती ह्या ठरलेल्या असतात. आता हे झालं रिजिड रोटेटरसाठी बघितलं आपण. आता डायॲटॉमिक आणखीन असे काही असू शकतात की नॉट रिजिड, ते रिजिड नसतात. असे असेल तर त्याच्यामध्ये काय होतं? दुसरी केस आहे फॉर डायॲटॉमिक गॅस मॉलिक्यूल आहे बट नॉट रिजिड. आता नॉट रिजिडमध्ये काय केलेलं आहे माहीत आहे का? जसं रिजिडमध्ये काय काय होतं, 3 ट्रान्सलेशन मोशन होते आणि 2 रोटेशनल मोशन होते आणि त्यांचं रिलेशन आपण E काय काढलं होतं? E = 5/2 RT किंवा त्याच्यावरचा 5/2 NaKBT असं काढलं होतं. तेच ते इथे रिलेशन त्याचं मिळेल आपल्याला, जो की इथे लिहिलेला आहे 5/2 NaKBT. हे काय आहे? ट्रान्सलेशन मोशन आहे. आता इथे एक ॲडिशनल मोशन आहे व्हायब्रेशनल मोशन. म्हणजे आपण पाठीमागचं ट्रान्सलेशन 3 आणि 2 रोटेशनल यांचं कॅल्क्युलेशन इथे घेतलं आहे, रिजिडमध्ये आहे आणि प्लस ॲडिंग आहे व्हायब्रेशनल मोशन. व्हायब्रेशन म्हणजे ऑसिलेशन, पुढं मागं होणारा मोशन इथे एक आहे आणि त्याचं रिलेशन इथे कंसात दिलेलं आहे NaKBT हा व्हायब्रेशनल. तर यांच्या रिलेशनमध्ये आता NaKBTची किंमत R ठेवून आपल्याला 5/2 RT + RT असं मिळालं. मग आता इथे छेद समान करून आपण त्याचं रिलेशन इथे घेतलेलं आहे, तर आपल्याला 7/2 RT मिळतं. हा इंटरनल एनर्जी मिळते. मग त्यानुसार मग आता CVची आणि CPची किंमत काढून त्यांचा रेशो घ्यायचा आहे ठरल्याप्रमाणे. मग DE हा इंटरनल एनर्जी = CVdt आहे. CV = DE/dt आहे. आता ची किंमत वरची इक्वेशन 1 7/2 हे पुट केल्यानंतर आपल्याला 7/2 R म्हणजे हा इक्वेशन 2 काय मिळतो? CV = 7/2 R असा मिळतो. आता मायर्स रिलेशनमध्ये CVची किंमत ठेवून CPची किंमत काढूया. तर इथे दाखवल्याप्रमाणे आपण किंमत ठेवलेली आहे. इथे इक्वेशन 2 ठेवलेलं आहे आणि रिअरेंज करून CPची किंमत आपल्याला किती मिळालेली आहे? 9/2 R हे इक्वेशन नंबर 3 तयार केलेलं आहे. मग ॲडिबॅटिक कॉन्स्टंटही तसाच त्या दोघांचा रेशो घेतलेला आहे. CPची किंमत ठेवली, CVची किंमत ठेवली, रिअरेंज करून 9/7 R असे ॲडिबॅटिक कॉन्स्टंट मिळालेले आहे. हे झालं डायॲटॉमिक गॅसचं ॲप्लिकेशन. आपण 2 पद्धतीने बघितलं, रिजिड रोटेटर आणि हा
नॉट रिजिड. तर दोघांमध्ये फरक पहा तुम्ही काय करून. रिजिड रोटेटरचं 7/5 आहे आर, तर याचं 9/7 आर आहे. असो, आता मोनोॲटॉमिक झालं, डायॲटॉमिक झालं, त्याचे 2 प्रकार झाले. आता पॉलिॲटॉमिक गॅस. आता पॉलिॲटॉमिक गॅस म्हणजे फॉर एक्झाम्पल अमोनिया असेल, असे वगैरे वगैरे, की 2 पेक्षा जास्त ॲटम असलेले. आता इथं NH3, N हा नायट्रोजन 1 ॲटमचा आहे आणि हायड्रोजनचे 3 आहेत, म्हणजे एकूण 4 आहेत. म्हणजेच हा पॉलिॲटॉमिक गॅस आहे. म्हणून इथे काय म्हटलंय, मोर दॅन 2 ॲटम, 2 पेक्षा जास्त असलेल्या ॲटमला काय म्हणायचं, पॉलिॲटॉमिक गॅसेस म्हणायचं. मग अशा संदर्भामध्ये असणाऱ्यांचं कसं बघायचं. आता इथे दिलेला एक्झाम्पल जो आहे त्याच्यामध्ये नायट्रोजन 1 ॲटम आहे आणि हायड्रोजनचे 3 ॲटम आहेत. आता इथे त्यांचं ट्रान्सलेशन आणि रोटेशनल काय असतं बघूया. पॉलिॲटॉमिक मॉलिक्यूल हॅज 3 ट्रान्सलेशन अँड 3 रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम आहेत. अँड आता एक ॲडिशनल इथे 3 दोघांचेही आहे, म्हणजे तो ट्रान्सलेशन XYZ मध्येही जातो आणि 3 टाईप्स रोटेशनलही होतो. आणि तिसरा एक आहे सर्टन नंबर F ऑफ व्हायब्रेशनल, आणि व्हायब्रेशनमध्ये F हा युक्त आहे. F इथे कन्सिडर F केलेला आहे, म्हणजे इथे पर्टिक्युलर नाही आहे, इथे F कन्सिडर केलेला आहे, पर्टिक्युलर नंबर नाही आहे. 1 2 3 असं व्हायब्रेशनल नाही आहे, F नंबर असं म्हणलेलं आहे. मग आता त्यांचा इथे आपण विचार करूया. आपण आतापर्यंत बघितलेलं आहे इंटरनल एनर्जी U किंवा E इक्वल टू पहिल्या ह्याच्यामध्ये ही इतकं केलं होतं, XYZचं ट्रान्सलेशनचं इतकं केलं, आणि नंतर हा 3 रोटेशनलचा आहे म्हणून तोही एवढाच आहे. ट्रान्सलेशन आणि रोटेशनलचं दोघांचंही तेवढंच एक्सप्रेशन आहे. प्लस इथे ॲडिंग आहे NaKBT इंटू F आहे. F म्हणजे नंबर ऑफ. आता इथे फिक्स नाही आहे, इथे 1 2 3 आयसोलेशन असं फिक्स नाही आहे, त्याला F कन्सिडर केलेलं आहे. म्हणून यांचा रिअरेंज करताना इथे NaKBTची किंमत R ठेवली तर प्रत्येकामध्ये थोडंसं रिड्यूस होणार. आता इथे आपला सरळ पहिला E इक्वल टू 3/2 RT प्लस 3/2 RT आणि इथे FRT असं मिळतं. तर याच्यावरून आता इंटरनल एनर्जी म्हणजे CV आणि CPची किमती काढायचं आहे. युजिंग धिस मोलार स्पेसिफिक हीट DE इज इक्वल टू CV dt, CV इक्वल टू DE/dt. आता ईची किंमत वरची इक्वेशन नंबर 1 हा पुट करायचा आहे आपल्याला, आणि पुट केल्यानंतर इथे पहा CV इक्वल टू, मग डेरिव्हेटिव्ह हा सर्वांचा घ्यायचा आहे. कॉन्स्टंट असलेले बाहेर घ्या, बाहेर घेतल्या टर्म, आणि डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्टिव्ह टी आहे, ह्या टी विषयक आहे म्हणून dt/dt 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 असं घेतलं आणि ते कॅन्सल झालं तर आपल्याला काय मिळालं, CV इक्वल टू 3/2 R प्लस 3/2 R प्लस FR. म्हणजेच या दोघांची आपण बेरीज केली, 3 2 6 भागिले 2 आणि ह्यांचा डिव्हाइड केला 3 आलं आणि हे FR. म्हणजेच इथे R कॉमन घेता येतं म्हणून 3 प्लस FR हे इक्वेशन नंबर 2 CVची किंमत केलं. आता युजिंग मायर्स रिलेशन काय आहे तुम्हाला माहीत आहे, CP मायनस CV इक्वल टू R आहे. मग CVची किंमत इथे डायरेक्ट पुटअप केली, हे वरची इथली CP मायनस CVची किंमत 3 प्लस F इंटू R इज इक्वल टू R. मग आता ह्यांचं रिअरेंज करा, हे कंस सोडून घ्या किंवा हे टर्म दुसऱ्या साईडला घ्या आणि सोडवा, म्हणजे 3R ह्या Rने मल्टिपल होतो आणि FR हा R, इथे R लिहायचा राहिला आहे, इथे एक R आहे आणि मग नाही R नाही आहे इथे, FR थोडंसं पहा इथे, तर टोटली 4R असं मिळतं आपल्याला आणि F असा मिळतोय. टोटली थोडंसं पहा इथे कन्फ्युजबल आहे जरा. आणि CPची किंमत आम्हाला 4FR
आर असं मिळालेलं आहे. म्हणजे इथे आरने मल्टिपल करायचं राहिलं आहे आणि इथेही आरने करायचं राहिलं आहे मल्टिपल आणि इथे कॉमन घेतला आर, हे बरोबर आहे. इथे आर लिहा तुम्ही आणि इथे पण आर लिहा. मग आता ह्या किमती आल्या. इक्वेशन 1 आणि हे इक्वेशन 3 लिहिलं नाही आहे. मग ॲडिबॅटिक कॉन्स्टंटमध्ये नेहमीप्रमाणे पुटअप करा. केल्यानंतर आर कॅन्सल होईल. 4 + एफ आणि 3 + एफ असं ॲडिबॅटिक कॉन्स्टंट आपल्याला मिळेल. अशा टाईपचं हे पॉलिॲटॉमिक गॅसचं आपण रिलेशन बघितलेलं आहे. तर हे ॲप्लिकेशन आपण मायर्स रिलेशनचे इथे संपवलेलं आहे. थोडंसं आज मी घाई केलेलं आहे, व्हिडिओ केलेला आहे आणि ते तुम्हाला पाठवण्याचा प्रयत्न करतोय. हे